हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 25 जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करू. तिच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे बघा, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. बघा त्यात दिलेलं आहे 50 मल्टिप्लाइड बाय 5 डिव्हायडेड बाय 2 प्लस 24. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला यापुढे येणार आहेत, जे पुढच्या स्टँडर्ड्समध्ये पण येणार आहे. परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे की हे कशा रीतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपल्या जे बुक आहे तिच्यामध्ये दिलेलं आहे की हे जे एक्सप्रेशन्स आहेत, हे एक्सप्रेशन्स आपल्याला जनरली बोर्ड मास जे पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करायचे आहेत. बघा, तर पद्धत आहे बोर्ड मास. आता ही बोर्ड मास म्हणजे काय, तर हे आपल्याला अगोदर कल्पना पाहिजे. तर बघा, बी म्हणजे काय, तर ब्रॅकेट. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये जेही ऑपरेशन्स दिलेले असतील ते अगोदर आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असेल 30 प्लस 2 इंटू 5 मायनस डिव्हायडेड बाय 2, हे अशा रीतीचं एक एक्सप्रेशन आहे. तर बघा, हे जे पहिल्यांदा हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटमधले जे ऑपरेशन आहे ते अगोदर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. याला म्हणायचं हा बोर्ड मासमधला बी. ठीक आहे, ब्रॅकेटमधले ऑपरेशन करणं. दुसरे बघा ओ. तर ओ म्हणजे काय, ऑफ मल्टिप्लिकेशन. ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला असं एखादं एक्सप्रेशन आलं असेल 1/4 ऑफ 200, ह्या रीतीचं काही आलं असेल तर आपण याला मांडणी कशी करणार, याची लिहायचं कसं, 200 मल्टिप्लाइड बाय 1/4. तर मग आधी ब्रॅकेट झाल्यानंतर अशा प्रकारचं काही एक्सप्रेशन असले, म्हणजे रॅशनल नंबर्स असले, त्याचं काही मल्टिप्लिकेशन आहे तर ते आपल्याला आधी करायचं आहे, ऑफ मल्टिप्लिकेशन. नंतर डी म्हणजे काय, तर डिव्हिजन. डिव्हिजन आपल्याला माहिती आहे, साधे सिंपल जे आपण भागाकार करतो, मराठीत आपण म्हणतो किंवा डिव्हिजन करतो, ते करायचं. नंतर एम म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आणि त्यानंतर ए म्हणजे काय, ॲडिशन. आणि सरते शेवटी एस आहे बघा, तर एस म्हणजे काय, तर सबस्ट्रॅक्शन. आलं लक्षात. तर अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, की असे काही एक्सप्रेशन जर येत असतील तर त्यांना आपण बोर्ड मास या पद्धतीनं किंवा ह्या सिस्टमनं सोडवायचं असतं. तर बी म्हणजे ब्रॅकेटमधले जेही ऑपरेशन्स असतील, म्हणजे ऑपरेशन्स ॲडिशनचे असतील, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, तर ते आपल्याला अगोदर सॉल्व करायचं आहे ब्रॅकेटमधला. म्हणून तो ब्रॅकेटमधला बी हा पहिल्यांदा आहे. नंतर ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे 1/2 आणि ऑफ 200 असेल तर 200 मल्टिप्लाइड बाय 1/4, तर हे ओ आहे म्हणजे ऑफ मल्टिप्लिकेशन. नंतर डी आहे डिव्हिजन, एम आहे मल्टिप्लिकेशन, ए आहे ॲडिशन, आणि सर्वात शेवटी आपल्याला कोणतं ऑपरेशन करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर तिच्यामध्ये आपल्याला पहिले दिले होतं बघा 50 मल्टिप्लाइड बाय 5 डिव्हायडेड बाय 2 प्लस 24. ठीक आहे, पण मी हे तुम्हाला समजण्यासाठी हे लिहून टाकलं. हे एक्सप्रेशन मी परत आता खाली लिहितो. तर बघा, हे एक्सप्रेशन मी पहिलं लिहिलं परत, 50 मल्टिप्लाइड बाय 5 डिव्हायडेड बाय 2 प्लस 24. आता बघा, आपल्याला हे कसं सोडवायचं आहे, बोर्ड मास पद्धतीनं सोडवायचं आहे. बोर्ड मास. आता बोर्ड मासमध्ये पहिल्यांदा काय येतं, ब्रॅकेट. आता इथे ब्रॅकेट दिलेलं आहे का, नाही. नंतर ओ म्हणजे ऑफ मल्टिप्लिकेशन आहे का, कुठं नाही. तर डी आहे जे डिव्हिजन आहे, तर मग आपल्याला डिव्हिजन करायचं आहे.
ठीक आहे. मग आपण कसं करूया, 50 नंतर इंटू, आता बघा 5 डिवायडेड बाय 2 किती येतात, 2.5 बरोबर आहे. ते येतं 2.5 प्लस 24. आलं लक्षात. हे कसं काढलं आपण, हे 50 जसेचे तसे ठेवले, मल्टिप्लिकेशनचं साईन जसंच तसं आहे, आणि आपल्याला सांगितलं आहे की त्यांनी बोर्डमास पद्धतीप्रमाणे डिव्हिजन अगोदर करायचं आहे, म्हणून 5 डिवायडेड बाय 2 त्याचं उत्तर आलं 2.5 आणि प्लस 24 हे जसेचे तसे आले. आता बघा 50 इंटू 2.5 म्हणजे हे अडीच, 50 इंटू 2.5 हे किती होतात, 125 होतात, आणि प्लस 24 इज इक्वल टू फायनल उत्तर काय येतं बघा 149. हे आपलं काय आलं, हे आलं आपलं फायनल ॲन्सर. तर कशा रीतीनं केलं हे तुम्हाला कळलं असेल की अगोदर डिव्हिजन केलं, डिव्हिजन केल्यानंतर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं फायनल जे ॲन्सर आलं ते आहे 149. ठीक आहे. मुलांना सेकंड एक्झाम्पल आहे बघा. इन ब्रॅकेट 13 मल्टिप्लाइड बाय 4 डिव्हायडेड बाय 2 आणि मायनस 26. आता बघा हे आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे ते आता आपण बघूया. नेहमीप्रमाणे आपण इथे बोर्डमास हे लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला बोर्डमास पद्धतीनं हे सॉल्व करायचं आहे. बोर्डमास. ओके. मग पहिल्यांदा बोर्डमासमध्ये ब्रॅकेट आहे, मग इथे ब्रॅकेट आलेलं बघा. इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे 13 मल्टिप्लाइड बाय 4. मग आपण काय करूया, त्याला सॉल्व करूया. 13 4 जा 52 डिवायडेड बाय 2 मायनस 26. ओके. आता बोर्डमासमध्ये पहिला ब्रॅकेट झाला, नंतर ऑफ मल्टिप्लिकेशन काय आहे का इथे नाही आहे. मग नंतर आहे डी म्हणजे डिव्हिजन. मग आपल्याला काय करायचं आहे, हे डिव्हिजन करायचं आहे, म्हणजे 52 डिवायडेड बाय 2. मग किती येणार ते 2 1 जा 2, 2 2 जा 4, आणि 1 कॅरीवर झाला म्हणजे राहिलं 12. 12ला 2 ने आपण डिवाइड केलं म्हणजे ते येणार 6, 2 6 जा 12, आणि हे मायनस 26 जसेचे तसे आले, आणि इक्वल टू 26 मायनस 26 0, म्हणजे आपलं फायनल ॲन्सर काय आलं 0. ठीक आहे. समजलं. म्हणजे आपल्याला एकच करायचं आहे की तिच्यामध्ये बोर्डमास पद्धतीनंच आपल्याला सॉल्व करायचं आहे, त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आता बघा मुलांना तिसरे एक्झाम्पल आहे 140 डिवायडेड बाय, ब्रॅकेटमध्ये आहे, आणि परत ब्रॅकेटमध्ये दुसरा छोटा ब्रॅकेट आहे -11 मल्टिप्लाइड बाय -3 मायनस, परत ब्रॅकेट -42 डिवायडेड बाय 14 -1, आणि ब्रॅकेट कंप्लीट आहे. आता बघा हा असा मोठा एक एक्सप्रेशन आला आहे, परंतु याला घाबरून जायचं काम नाही आहे. कारण का घाबरायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला बोर्डमास सिस्टीमनेच हे सॉल्व करायचं आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. तर आता कसं करणार आपण, तर हा 140 जो आहे हा आपण जसाचा तसा लिहिला, आणि बोर्डमास पद्धतीने आपल्याला अगोदर काय सांगितलं आहे करायला, ब्रॅकेट सॉल्व करायला सांगितले. म्हणून आपण हे आधी हे जे ब्रॅकेट्स आहेत या हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमधले जे छोटे ब्रॅकेट्स आहेत ते आपण अगोदर सॉल्व करू. ठीक आहे. मग कसं येणार, हा ब्रॅकेट जसाचा तसा आला बघा. आता 11 मल्टिप्लाइड बाय 3, आता दोघं निगेटिव्ह आहेत बघा, -11 आणि -3 आहेत, तर मायनस मायनसचा मल्टिप्लिकेशन काय होतं +33 होणार. ठीक आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का की -11 मल्टिप्लाइड बाय -3 +33 होणार. आता समजा इथे जर -11 असतं आणि इथं नुसतं 3 असतं तर ते -33 आलं असतं, पण दोघांना साईन कोणतं आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून आपण
प्लस 33 लिहिलं आहे. ठीक आहे, प्लस. आता बघा काय आहे, हे मायनस आहे आणि हा मायनस आहे. मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. म्हणून आपण इथे हे लिहिलं 42. येत आहे लक्षात? बघा मायनस मायनस काय झालं 42 आणि नंतर डिवायडेड बाय 14 मायनस 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट आला. ठीक आहे, त्यानंतर परत आपण पुढे जाऊया. 140 डिवायडेड बाय, आता हा 33 जसाचा तसा घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की डिव्हिजन करायची असते म्हणून डिव्हिजन. मग 42 डिवायडेड बाय 14 किती येणार, 14 3 जा 42 बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, इथे लिहिणार 3 आणि मायनस 1. ओके, पुढे बघा 140 डिवायडेड बाय, आता ह्या जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटमधले ऑपरेशन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहे बोर्डमास पद्धतीप्रमाणे. तर ते कसे येतील, 33 प्लस 3 36 मायनस 1, परत 140 डिवायडेड बाय, आता 36 मायनस 1 काय किती आले 35 आणि मग आपण जर केलं 140 डिवायडेड बाय 35 तर किती येणार ते इज इक्वल टू 4. आलं लक्षात? तर आन्सर फायनल आला आपला 4. तर ह्या बोर्डमास पद्धतीनं आपण हे सॉल्व केलेलं आहे आणि स्टेप्स आपण चुकवायच्या नाही आहेत. जे आपल्याला सांगितलं आहे की अशा रीतीनं करा तर तेच आपण करायचं आहे. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व केला, ब्रॅकेटमधले ऑपरेशन्स केले, नंतर आपण डिव्हिजन केलं. डिव्हिजन केल्यानंतर आपण हा जो ब्रॅकेट होता स्क्वेअर ब्रॅकेट तिच्यामधले जे ऑपरेशन्स होते म्हणजे इथे ॲडिशनचं ऑपरेशन होतं ते कंप्लीट केलं. नंतर त्याची सबस्ट्रॅक्शन केलं. सरते शेवटी सबस्ट्रॅक्शन असतं बघा एस, तर ते सबस्ट्रॅक्शन केलं आणि शेवटी परत जे उरलं होतं त्याला डिव्हिजन केलं आणि उत्तर आलं आहे 4. ठीक आहे, आता बघा मुलांना 4th एक्झाम्पल आहे, एक्सप्रेशन आहे. इथे एक मोठा ब्रॅकेट दिलेला आहे, कर्ली ब्रॅकेट म्हणतो आपण त्याला, आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे स्मॉल ब्रॅकेट आहे तिच्यामध्ये 220 मायनस 140 ब्रॅकेट कंप्लीट प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे 10 मल्टिप्लाइड बाय 9 प्लस छोट्या ब्रॅकेटमध्ये आहे -2 मल्टिप्लाइड बाय 5 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट नंतर कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि -100. आता तुम्ही म्हणणार हे तर घाबरायला होतं आहे मला, परंतु हे घाबरायचं काम नाही आहे कारण इथे परत आपल्याला बोर्डमास पद्धतीनंच हे सॉल्व करायचं आहे एक्सप्रेशन. तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, ब्रॅकेटमधले ऑपरेशन्स कंप्लीट करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण 220 मायनस 140 हे करूया. ठीक आहे, तर चला आपण करूया. इज इक्वल टू हा बघा 220 मायनस 140 किती येतात ते 80. आता हे झालं आहे. आता प्लस हे जे आहे हे प्लस इथे आपण लिहिलं आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आला तिच्यामध्ये बघा 10 × 9 किती झाले ते, तर आपण अगोदर लिहून घेऊया नंतर ऑपरेशन्स करू आपण त्याचे. 10 × 9 10 × 9 आणि बघा इथे -2 मल्टिप्लाइड बाय 5 एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, तर दोघांचा जो मल्टिप्लिकेशन येईल ते काय येईल निगेटिव्ह येईल म्हणून आपण इथे -10 करू. हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि नंतर हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि -100 हा आपण लिहिला. आता बघा परत पुढे जाऊया. इथे हा 80 जसाचा तसा आला. आता ह्या ब्रॅकेटमधले जे ऑपरेशन्स आहेत हे आपण आधी कंप्लीट करूया. हा प्लस जसाचा तसा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये
10 9 जा 10 मल्टिप्लाइड बाय 9 किती येणार 90 मायनस हे 10 जसेचे तसे येणार हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि नंतर हा तुमचा येणार 100. आता बघा परत आपल्याला कर्ली ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व करायचा आहे तर हा 80 जसाचा तसा लिहिला. आता बघा प्लस 90 मायनस 10 किती येणार ते 90तून 10 गेले 80 येणार म्हणून आपण प्लस 80 लिहिला. ओके नंतर कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाला आणि हा मायनस 100 झाला. ठीक आहे. आता बघा हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे तर 80 प्लस 80 160 मायनस हा 100 आणि इज इक्वल टू 160 मायनस 100 किती येतात 60 येतात. तर अशा रीतीनं आपलं ॲन्सर आलं आहे फायनल हे 60. कळलं. आपण परत एकदा बघूया की कसं सॉल्व केलं. तर हा जो ब्रॅकेट आपल्याला दिला होता एक कर्ली ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेटमध्ये दिलेलं होतं तर याच्यामध्ये आपण अगोदर ह्या कर्ली ब्रॅकेटमधले जे ऑपरेशन्स होते ते कंप्लीट करतो आहे. 220 मायनस 140 हा जो छोटा ब्रॅकेट होता त्याचं आधी कंप्लीट केलं ते आलं 80. नंतर हा जो दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट होता तिच्यातलं जे ऑपरेशन्स होते ते आपण केले. पहिल्यांदा 10 मल्टिप्लाइड बाय 9 तसं लिहिलं आणि हे जे मल्टिप्लिकेशन होतं ते आपण आतून घेतलं ते म्हणजे -10 आलं. नंतर हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केला आणि -100 जसेचे तसे ठेवले. आता बघा 80 हा जसा तसा आहे प्लस ह्या जो स्क्वेअर ब्रॅकेटमधले ऑपरेशन होतं ते कंप्लीट केले. 10 × 90 90 -10 तो स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट केला. नंतर कर्ली ब्रॅकेट -100. आता हा 80 जसाचा तसा ठेवला प्लस आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेटमधले ऑपरेशन होतं ते आपण कंप्लीट केलं. ते कसलं ऑपरेशन होतं सबस्ट्रॅक्शनचं. तर 90 - 10 80 झाले आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि -100. आता बघा 80 + 80 ह्या ब्रॅकेटमधलं ऑपरेशन आपण प्लसचं केलं ते म्हणजे 160 झाले. हे -100 आणि इक्वल टू 60 अशा रीतीनं हे आलं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल हे. आता बघा मुलांनो नेक्स्ट एक्सप्रेशन आहे ते म्हणजे 5th नंबरचं 3/5 + 3/8 डिवायडेड बाय 6/4. आता हे कसं करायचं आहे आपण मागे एक्झाम्पल्स आपण फ्रॅक्शनचे जे रॅशनल नंबरचे ऑपरेशन्स होते ते केलेले आहे आणि त्यानुसार हे आपल्याला करायचे आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला परत कोणती सिस्टीम वापरायची आहे बोर्ड मास. ठीक आहे बोर्ड मास. तर अगोदर आपण काय करू हा जो 6/4 आहे डिवायडेड बाय याचं आपण ऑपरेशन करू. तर ठीक आहे आपण लिहूया 3/5 + 3/8 आणि आपण मागच्या 2 याच्यापूर्वी शिकलो आहे की अशा रीतीचं डिव्हिजन जर येत असेल तर त्याला इन्व्हर्स करायचं मल्टिप्लाय करून इन्व्हर्स करायचं. म्हणजे काय तर मल्टिप्लाय करायचं आणि हा 4 जो असतो हा वरती आणायचा आणि हा 6 असतो हा खाली आणायचा. ठीक आहे. आता इक्वल टू बघा काय होणार आहे हा 3/5 हा जसाचा तसा ठेवायचा आहे प्लस हा बघा मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं आहे आपल्याला बोर्डमास पद्धतीप्रमाणे. तर 4 × 3 = 12 आणि 6 × 8 = 48. आलं लक्षात. आता याला आपण परत सिम्प्लिफाय करून घेऊया. 3/5 + 12 × 1 = 12 12 4 × 48 12 × 1 = 48 म्हणून आलं हे बघा 1/4. ठीक आहे. ह्याला आपण सिम्प्लिफाय करून घेतलं 12/48ला. आता याला आपण सॉल्व करायचं आहे. तर आता 3/5 + 1/4. मग आता इथे बघा इथे डिनॉमिनेटर्स तर वेगवेगळे आहेत तर ते आपल्याला सेम करायचे आहे. मग आपण काय करू क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. मग कसं करूया 3 × 4 आणि 5 × 4. कारण जर आपल्याला
डिनॉमिनेटर सेम करायचे आहे, तर त्याला आपण 4 डिव्हाइड करतो आहे. मग त्याचा नियम आहे की वरचा जो न्यूमिरेटर आहे त्यालाही 4 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस 1/4 हे लिहिलं आणि याला आपण कशानं करणार, मल्टिप्लाइड बाय 5 आणि 4लाही मल्टिप्लाइड बाय 5 करू. आता बघा 3 4 जा 12 आणि 5 4 जा 20 प्लस 5/20. आलं लक्षात. आता बघा तुम्हाला दिसत असेल की आपण इथे ह्या दोघांचे न्यूमिरेटर सेम केले आहे आणि म्हणून आपण लिहूया इज इक्वल टू 12 प्लस 5 डिवायडेड बाय 20. हा दोघांचा 20चा पण कॉमन घेतला 20. आता बघा 12 प्लस 5 17 आणि हा डिवायडेड बाय 20. आता याला 17 आणि 20ला तर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही, म्हणून फायनल उत्तर आलं आपलं 17/20. हे आपलं फायनल आहे. ठीक आहे. तर हे अशा रीतीचं आहे. अत्यंत सोपा हा प्रॅक्टिस सेट होता. तर याच्यात काही तुम्हाला अडचणी असेल तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.